जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर लोकलची गर्दी आणि ट्रॅफिकचा मनस्ताप तुमच्या पाचवीला पुजलेला असेल। पण विचार करा, जर तुम्हाला अंधेरीवरून थेट अलिबागला जायचं असेल किंवा वर्सोव्यावरून थेट नरिमन पॉइंटला जायचं असेल, तेही ट्रॅफिक शिवाय ऐकायला स्वप्न वाटतंय ना? पण महायुती सरकारने हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एक मोठा गेम प्लॅन आखलाय। निमित्त होतं वर्सोवा जेट्टीच्या उद्घाटनाचं, पण घोषणा खूप महत्त्वाच्या झाल्या। आज याच विषयावर बोलूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी हर्ष, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे। विषय असा आहे की अंधेरीच्या मांडवी गल्ली भागात वर्सोवा प्रवासी जेटीच्या सुशोभीकरणाचा कार्यक्रम झाला। तिथे राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईकरांना मोठी गुड न्यूज दिली। पावसाळा संपला की लगेच वर्सोवा ते मांडवा अशी डायरेक्ट जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे। म्हणजे वीकेंडला अलिबागला जायला आता ट्रॅफिक मध्ये प्रवासाची गरज नाही। विशेष म्हणजे हा प्रवास एकदम इको फ्रेंडली असणार आहे, कारण सरकार स्थानिक मच्छीमार संस्थांना मॉडर्न इलेक्ट्रिक बोटी देणार आहे। यामुळे सुविधा देखील छान मिळणार, त्याने प्रवाशांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार। आता तुम्ही म्हणाल, घोषणा ठीक आहे, पण जेटीवर जाऊन तिकिटाच्या लाईनीत कोण उभं राहणार? काळजी करू नका, वर्सोवा ते मांडवा या मार्गावरून वर्षाला तब्बल 80 लाख प्रवासी ये जा करतात। यांच्यासाठी सरकारने थेट व्हॉट्सअप आधारित डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केली। म्हणजे घरातून निघतानाच व्हॉट्सअपवर तिकीट बुक करायचं आणि थेट बोटीत बसायचं, ज्यामुळे तिकीट विक्रीतील काळा बाजार आणि वशिलेबाजीला पूर्ण लगाम लागणार आहे। पण या सगळ्या गोष्टी सर्वात जास्त कौतुक झालंय ते महाराष्ट्र सागरी महामंडळाचं, कारण ज्या वर्सोवा जेटीवर आधी प्रचंड घाण, दुर्गंधी, अवैध गॅरेजेस आणि भंगाराचं साम्राज्य होतं, तिथला सगळा कचरा आणि अतिक्रमण हटवून प्रशासनाने अवघ्या 45 दिवसात या जागेचा चेहरामोहरा बदलून टाकलाय। नितेश राणे यांनी त्याचं क्रेडिट त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रशासकीय जबरेला दिलं। नितेश राणे म्हणाले, राणे साहेबांची शिस्त कडक आहे, ते कंत्राटदाराला कामाची डेडलाईन देऊन टाकतात आणि त्या तारखेला काम झालंच पाहिजे, याला म्हणतात प्रशासनाला पळवणं। म्हणूनच हा 45 दिवसांचा रेकॉर्ड बनला आणि पुढचा प्रकल्प तर 30 दिवसात पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी बोलवून दाखवला। आणि प्लॅन इथेच संपत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजन नुसार सरकार आता मुंबई वॉटर मेट्रो आणतंय। अशी आपली नेहमीची मेट्रो धावते, तशीच आता वर्सोवा जेटीवरून थेट नरिमन पॉइंट पर्यंत समुद्रातून वॉटर मेट्रो धावणार आहे। स्थानिक कोळी बांधवाच्या रोजगाराला हात न लावता या जेट्टी परिसरात छान छोटे कॅफे, रेस्टॉरंट आणि ज्यूस सेंटर सुद्धा सुरू केले जाणार आहेत। तसेच मडच्या मार्वे जेटीचा नंबरही पावसाळ्यानंतर लागणार आहे। एकंदरीत विषय असा आहे की मुंबईकरांचा समुद्र प्रवास आता हायटेक आणि एकदम चकाचक होणार आहे। लोकल आणि ट्रॅफिकच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी वॉटर मेट्रो हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।